गुड आफ्टरनून सगळ्यांना. बघा, हा मुद्दा काळजीपूर्वक समजून मुदत वाढलेले अर्ज भरण्याची आणि परीक्षा केव्हा होईल हे तर आता त्यांनी पुढे गेलेले. मग आता नेमका मुद्दा काय आहे हे आपण समजून घेऊ. बघा, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड केंद्रीय शिक्षक पात्रता घेत आतापर्यंत 21 आवृत्त्या झालेल्या होत्या. 21 आवृत्तीचा निकाल 30 मार्च 2026 रोजी 21व्या दिलेला होता. बरोबर आहे का नाही? आता त्यांनी काय सांगितलेलं आहे का दिनांक 8/5/2026च्या सार्वजनिक सूचनेद्वारे कळविण्यात येते की सीटीएटी 22व्या आवृत्तीचे ऑनलाईन अर्ज 11/5 ते 10/6/2026 कालावधीत सुरू होते. पण आता ह्या मुद्दा काय झाला का पूर्वीचे जे शिक्षक होते बघा, पूर्वीचे शिक्षक हे मानायलाच तयार नव्हते. त्यांना काय वाटत होतं का आपण ह्या कोर्टात जाऊ किंवा त्या कोर्टात जाऊ, आपला निकाल बदल होईल असं पूर्वीच्या शिक्षकांना वाटत होतं. पण कोर्टाने तो निकाल कायम केला का आम्ही बदल करणारच नाही. त्याचमुळे काय केलं, सर्वोच्च न्यायालय पुनर्विलोकन याचिका यांनी दाखल केली का आम्ही तर त्यावेळेला फॉर्म भरलाच नाही. आम्हाला काय वाटत होतं का आम्हाला याच्यामधून सूट मिळेल. मग यांनी ती याचिका दाखल केल्यामुळे काय झालं, यांना आता संधी दिलेली आहे फॉर्म भरण्यासाठी संधी दिलेली आहे आणि टीएटी पात्र करण्याच्या आवश्यकतेची पूर्तता वाजवी संधी उपलब्ध करून देणेच अखेरीच आहे. मग हे काय म्हणायला लागले का आम्ही त्यावेळेला फॉर्म भरलेलाच नाहीये, मग आम्हाला तर वाटत होतं आम्हाला कोर्ट टीईटी रद्द करेल. पण मग असे शिक्षक कोर्टात गेल्यानंतर त्यांना काय करायचं का आम्हाला हे वाया जायला नको, आम्हाला यामध्येच संधी द्या. आम्ही जानेवारी मध्ये किंवा त्यामध्ये संधी नको तर आत्ताच संधी द्या. म्हणजे याचा अर्थ असा आहे का ही परीक्षा मार्च मध्ये नाही होणार, ही परीक्षा तुम्हाला सप्टेंबर एंडिंग किंवा ऑक्टोबर एंडिंग मध्ये होईल. फक्त एवढं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि वरील बाबी विचारात घेऊन काय म्हटले बघा, वरील बाबी विचारात घेऊन उमेदवारांना व्यापक हिताच्या दृष्टीने पूर्वीचे अर्ज कालावधीत अर्ज सादर करता आले नाही, म्हणजे ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता आला नाही अशा सर्व पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दिनांक 25/8 म्हणजे आजपासून आजपासून 25/8/1/9/2000 म्हणजे 9 तारखेपर्यंत सप्टेंबर, बरोबर आहे का नाही? हा म्हणजे 5 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. 1/9/2026 या कालावधीत पुन्हा उघडण्याचे निर्णय देत आहे. उघडण्याचे म्हणजे कोणासाठी, ज्यांनी अर्ज केला नाही त्यांच्यासाठी. आणि इथे म्हटलं बघा, ज्यांनी आधीच आपले अर्ज यशस्वीरित्या पूर्ण सादर केलेले त्यांना पूर्ण अर्ज करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे ज्यांनी आधी फॉर्म भरलेले आहेत तर त्यांना कुठलीही आवश्यकता नाही. फक्त ज्यांनी कोर्ट म्हणजे ज्यांना नंतर संधी पाहिजे, ज्यांना फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरलेलं नव्हतं त्यांना संधी आहे. आणि सीटीईटीच्या 22व्या आवृत्तीची सुधारित तारीख पोर्टल बंद झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल. म्हणजे काय, ही जेव्हा तारीख तुम्ही अर्ज म्हणजे 1 सप्टेंबर नंतर तुम्ही पोर्टल बंद करणार म्हणजे अर्ज बंद होणार. यानंतर तारीख देतील मग एकतर ते सप्टेंबरची शेवट पण देऊ शकतील किंवा ऑक्टोबर एंडिंग सुद्धा देऊ शकतील. त्यामुळे फक्त एवढं समजून घ्या, कारण भरपूर असे शिक्षक होते, जुने असतील का नवीन, का यांच्या डोक्यात हे नव्हतं का आपल्याला रद्द होईल असा निर्णय त्यांच्या डोक्यात होताच. पण तो निर्णय कोर्टाने नंतरून दिल्यामुळे रद्द होणारच नाही. त्यामुळे हा संधी, आणि एक तुम्हाला सांगतो यातून एक संधी मिळालेली आहे. जे विद्यार्थी खूप काठावर मार्क येत होते यांना पण एक संधी आहे आणि या संधीचं सोनं करून घ्या. मी तर या मताचा आहे, कारण यानंतर परीक्षा कशा कठीण होतात ते सांगता येणार नाही. ही शेवटची संधी म्हणून सर्वांनी काळजीपूर्वक प्रयत्न करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. तुमच्या आजूबाजूला जे मित्रमैत्रिणी असेल त्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांना नक्की कळवा का काय महत्वाची संधी दिलेली आहे.